किल्ले वाचवण्याची आणि संवर्धनाची जबाबदारी आपली सुद्धा आहे। यासाठी सर्व गडप्रेमींनी, सर्व शिवप्रेमींनी एकत्र आलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे। प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य कसं निर्माण केलं हे समजून घेणं गरजेचं आहे। त्यातला प्रामुख्याने कारण असे कारणं बरेच असू शकतात, पण प्रमुख कारण जे मला दिसते ते म्हणजे शिवाजी महाराजांनी उभा केलेले गडकोट किल्ले। या गडकोट किल्ल्यांचं आज संवर्धन कुठंपर्यंत चाललेलं आहे, काय चाललेलं आहे याचं निश्चितपणाने आपण संशोधन करणं गरजेचं आहे। मी एक 7-8 वर्ष मी ह्या गडकोट किल्ल्यांचा अभ्यास करायला लागलेलो आहे। ज्या गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं। मध्यंतरी मी राजस्थानच्या किल्ले पाहायला गेलो होतो। आज राजस्थानच्या किल्ल्यांमध्ये कुठलाही इतिहास नाही। एक जर चित्तोरगड आपण जर सोडलं महाराणा प्रतापांचं, तर आपण मेहरणगड किल्ला बघा जोधपूरचा, आपण जयपूरला गेला तर अंबेरचा किल्ला बघा, ताजमहाल पहा, या सगळ्या किल्ल्यांच्याकडे कुठलाही इतिहास नाही। या सगळ्या राजे लोकांनी मोगलांची हातमिळवणी करून हे सगळे किल्ले व्यवस्थित ठेवलेले आहेत। पण आज दुर्दैवाने सांगायला काही हरकत नाही, इतिहास नसताना सुद्धा आज तो तिथं वेगळा वेगळा इतिहास सांगितला जातो आणि इतके कोट्यावधी रुपये पुरातत्व खात्याच्या माध्यमातून या किल्ल्यांचं संवर्धन होतं। आज ज्या खऱ्या किल्ल्यांचं आपले जे महाराष्ट्रातले किल्ले आहेत, जे शिवाजी महाराजांनी जे गडकोट किल्ले तयार केलेत किंवा निर्माण केलेले आहेत, ज्याच्यातून खरा इतिहास शिवाजी महाराजांनी उभा केला किंवा स्वराज्य निर्माण केलं, अशा किल्ल्यांचं संवर्धन होण्याची आज निश्चितपणे बाब आलेली आहे। आज आपण रायगड किल्ला बघा, काय रायगड किल्ल्याची परिस्थिती आहे। आज राजगड किल्ला बघा, स्वतः शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे। 25 वर्ष तिथे त्यांची राजधानी होती। तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघा, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली तो किल्ला झालेला आहे। तिथं शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आहे, राजा महाराजांनी त्यांच्या चिरंजीवांनी बांधलेलं, सभामंडप राजे छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं आहे। आज हे एवढे प्रमुख किल्ले असताना सुद्धा आपण संवर्धनासाठी आपल्याकडे एवढा इतिहास असून सुद्धा, आज इतिहास असून सुद्धा जिवंत किल्ले ज्याला म्हणायला काही हरकत नाही, त्या किल्ल्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे किती पुरातत्व खात्याच्या माध्यमातून पैसे येतात। राजस्थानच्या किल्ल्याला कुठला इतिहास नसताना सुद्धा आज तिकडे एवढे पैसे जातात, मग आपल्या किल्ल्यांना का नाही, ह्याच्याविषयी कोण भांडणार आहे? आज हे आपण जर हे किल्ल्यांचं संवर्धन केलं नाही, आज ते किल्ल्याचे भिंतीला सगळे भरदाट पडलेले आहेत, आज आपण यांचं संवर्धन केलं नाही तर उद्या आपल्या नातवंडांना आपण सांगू शकणार नाही की इथं किल्ले उभा होते। इतकी वाईट परिस्थिती आज निर्माण झाली। आपली सर्वांची जबाबदारी आहे का नाही, शासनाची जबाबदारी आहे का नाही, काय नुसतं शिवाजी महाराजांचं नाव आपण समाजकारणात राजकारणात घ्यायचं आणि आपलं आयुष्य पुढं ढकलत चालायचं। न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक प्रतीक आहे, आज त्या प्रतीक म्हणून पाहिलं जातं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी। तसं शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा अरबी समुद्रात जर आला तर कौतुकास्पद आहे, हे करता हे चांगली गोष्ट आहे। पण त्याच्यापेक्षा तुम्ही खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, जे कशा माध्यमातून स्वराज्य उभं राहिलं, गडकोट किल्ला हे प्रमुख साधन आहे। आणि या गडकोट किल्ल्यांचं जर तुम्ही संवर्धन केलं नाही तर खऱ्या अर्थाने तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज किंवा शिवाजी महाराजांचे वैचारिक वंश आपण तुम्ही म्हणू शकणार नाही। म्हणून तुम्ही त्या अरबी समुद्राच्या पुतळ्याच्या स्मारकापेक्षा तुम्ही तुम्हाला जे काही पैसे लावायचे असतील, जे तुम्ही कोट्यावधी रुपये तुम्ही त्या शिवाजी स्मारकाला लावणार होता ते तुम्ही लावाच, पण त्याच्या अगोदर तुम्ही शिवाजी महाराजांच्या जे गडकोट किल्ले जे उभा केलेले आहेत, राजगड असेल, रायगड असेल, सिंहगड असेल, सिंधुदुर्ग किल्ला असेल, विजयदुर्ग असेल आणि अनेक शेकडो किल्ले आहेत, ह्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण पहिल्यांदा पैसे लावावे। आपल्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या दैनंदिन जीवनात शिवाजी महाराजांचा विचार आचार हा आपण हे करायला पाहिजे की त्यातला तुम्ही 1% सुद्धा शिवाजी महाराजांचा विचार तुम्ही तुमच्या आत्मसात केला तर खऱ्या अर्थाने तुमचं जीवन सार्थ झालं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण दरवर्षी कुठेतरी वेगळ्या सहलीला जाण्यापेक्षा तुम्ही गडकोटच्या सहलीला जायला पाहिजे। गडकोट समजून घ्या, कशा प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांनी हे किल्ले उभा केलेले आणि आपण जाऊन गेल्यानंतर आपल्या बाकीच्या सगळ्या मंडळींना सुद्धा आपण कसं न्यायचं ही सुद्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे। म्हणून ह्याच्या पुढं एकच लक्षात ठेवा की तुम्हाला ज्यावेळी गडकोट किल्ले सांभाळायचे असेल, तुम्हाला जर शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने नाव घ्यायचं असेल तर दरवर्षी न चुकता आपली सहल गडकोट किल्ल्यांसाठी व्हायलाच पाहिजे। चला संघटित होऊया, शासनाला जाग आणूया, किल्ल्यांचं जतन, संरक्षण आणि संवर्धन करूया। चला शिवभक्तांनो, किल्ला वाचूया, इतिहास घडूया।